नमस्कार मित्रांनो, फ्री मराठी स्टोरीमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. न कळत जुळले प्रेम भाग 51. विकासराव म्हणाले, अभिजने जे स्वप्न बघितलंय ते कधी सत्यात उतरणार नाही. वाईट वाटते मला अभिसाठी, खूप वाईट. सुमती ताईच्या फोटोसमोर अगदी लहान मुलासारखे हमसून हमसून रडत होते विकासराव. विजयराव म्हणाले, त्याचे स्वप्न नक्की पूर्ण होणार विकासराव. मागून आलेला ओळखत विकासराव झटक्याने मागे वळाले. विकासराव म्हणाले, काय बोलताय विजयराव तुम्ही? यांचे बोलणे न उमगून विकासराव त्यांच्याजवळ येत म्हणाले. विजयराव म्हणाले, मी म्हणालो अभिचं जे स्वप्न आहे आराध्यासोबत संसार करायचं ते नक्की पूर्ण होणार. विजयराव विकासराव यांच्या हातात हात घेत डोळ्यांनी त्यांना आश्वस्त करत होते. विकासराव म्हणाले, हे शक्य नाही विजयराव. तुम्हाला सारे काही माहीत असून देखील तुम्ही असा विचार करत आहात. विकासराव जरा वैतागलेल्या चेहऱ्याने बोलत होते. सुबोधराव म्हणाले, हो विजयराव, तुम्ही काय बोलताय हे माझ्याही प्रश्नी पडत नाही. आणि तुम्हाला माहीत आहे सुमतीची शेवटची इच्छा, तरीही तुम्ही ही अपेक्षा करत आहात. सुबोधराव हे गोंधळलेल्या नजरेने विजयरावांकडे बघून बोलतात. विजयराव म्हणाले, हो, मी जे बोलतोय ते अगदी योग्य बोलतोय. अभि आराध्याबरोबरच संसार थाटणार आणि सुमतीताईंची इच्छाही पूर्ण होणार. विजयराव एक वार विकासरावांकडे आणि एक वार सुमतीताईंच्या फोटोकडे बघून निश्चयी स्वराने बोलतात. विकासराव म्हणाले, विजयराव, अहो तुम्ही काय बोलत आहात ते तरी कळते ना. एवढं बोलून विकासराव अस्वस्थपणे सोफ्यावर जाऊन बसले. विकासरावांकडे एक नजर बघून विजयराव हळूहळू चालत जात सुमतीताईंच्या फोटोसमोर उभे राहिले. विजयराव म्हणाले, पूजाताई, खूप लवकर सोडून गेलीस आम्हाला. एकदाही वाटलं नाही का ग तुझ्या भावाला येऊन भेटावं म्हणून? एकदाही नाही वाटलं की तू निघून गेल्यावर आमची काय अवस्था होईल? बाबांनी खूप प्रयत्न केला होता तुला शोधायचा, पण तोपर्यंत खूप उशीर झालेला होता. आईने तर रडून रडून हाल झाले होते ग. का परत आली नाहीस पूजा? तुझ्या जाण्याचा त्यांनी एवढा धसका घेतला होता की नंतर त्यांनी स्वतःला एकलकोंडे करून घेतले होते. ज्या दिवशी त्यांचा अपघात झाला ना पूजा, त्या दिवशी त्यांना तुझ्याबद्दल काहीतरी माहिती मिळाली होती. दोघेही जण तुझ्याकडे येण्यास निघाले होते. कधी त्यांना एकदा तुला बघू असं झालं होतं आणि त्यांना सोबत हेही कळलं होतं की तू जिथे आहेस तिथे सुखी आहेस आणि तुला जपणारा एक चांगला जोडीदार तुला लाभला आहे. तुझी माफी मागायला येत होते ग ते, तुला जवळ करायला, तुझं कोड कौतुक करायला, तुझ्या होणाऱ्या बाळाचे लाड पुरवायला येत होते तुझ्याजवळ. हो पूजा, त्यांना सर्व माहिती झालं होतं तुझ्याबद्दल. तू कशी, कुठे आहे, कोणासोबत आहेस हे सर्व त्यांनी शोधून काढलं होतं. आपल्या बाबाचा दरारा केवढा होता हे तर तुला माहितीच होतं ना. पण तुला भेटण्याआधी काळाने घात घातला ग. त्यांच्यावर मनात तुला भेटण्याची अपुरी इच्छा ठेवून मला एकट्याला सोडून दूर निघून गेले कायमसाठी. 5 वर्षांनी विद्या माझ्याकडे सोपून निघून गेले आई बाबा. त्यानंतर माझं शिक्षण पूर्ण करून मी लग्न केलं. विद्याला त्यावेळेस आईची गरज होती. प्रियासोबत मिळून विद्याचे संगोपन खूप छान पद्धतीने पार पाडले. पण बघ ना, कदाचित तो माझ्या नशिबात बहिणीचं सुख लिहायलाच विसरला होता. विद्याचं सिलेक्शन रॉमध्ये झालं आणि ती गेली जम्मूला पोस्टिंगवर. एके दिवशी तिचा फोन आला आणि म्हणाली, मी मिशनवर जाते आहे. आम्हाला खूप आनंद झाला होता. कामाच्या सुरुवातीलाच तिला एवढ्या महत्त्वाच्या कामगिरीसाठी पाठवत आहेत याचा मला खूप अभिमान वाटत होता. पण बघ ना, नियतीला ते मंजूर नव्हतं. थोड्या दिवसातच बातमी आली की विद्या अचानक गायब झाली. पूजा, आजपर्यंत तिचा सांगपत्ता लागला नाही. खूप वाट बघितली तिची, पण ना ती आली आणि नाही तू. आणि आज तू भेटलीस तर तीही अशी. बहीण सापडली म्हणून आनंद मानू की बहीण आता या जगात नाही म्हणून दुःख करू? काय होऊन बसलं ग हे? ये ना परत पूजाताई, ये ना परत. एकदा जवळ घे मला. तुझ्या लहान भावाला, तुझ्या या विजेता मायेने कुरवाड एकदा. सर्वजण मला एकटं सोडून निघून गेला तुम्ही आणि आता भेटत आहात तर हे असे? सुमतीताईच्या फोटोजवळ उभे राहून विजयराव चेहऱ्यावर हात ठेवून अगदी हतबल होऊन आसवं काढत होते. विकासराव म्हणाले, विजयराव, काय आहे हे सर्व? म्हणजे सुमती तुमची? विकासराव विजयराव यांच्या खांद्यावर हात ठेवत
त्यांना शांत करत म्हणाले. विजयराव म्हणाले, हो भाऊजी, तुमची सुमती हीच माझी पूजाताई आहे, आराध्याची सर्वात मोठी आतू. विजयरावांनी असे बोलताच विकासरावांनी त्यांना मिठी मारली. विकासराव म्हणाले, तू विजू ना? अरे, खूप कौतुक करायची तुझ्याबद्दल सुमती. माझा विजू असा आहे, माझा विजू तसा आहे, तो खूप हुशार आहे, कष्टाळू आहे, मला खूप जीव लावतो. खरंच खूप कौतुक करायची ती तुझं. अगदी तुमच्या घरून आल्यानंतरही तुला बघायची अपेक्षा असायची तिला. काय करत असेल माझं लेकरू, खूप आठवण यायची रे तिला तुझी. पण बाबांमुळे तिने यायचं टाळलं. विकासराव मायेने विजयरावांच्या पाठीवर हात फिरवत होते. सुबोधराव म्हणाले, म्हणजे तुम्ही सुमतीचे एकुलते एक भाऊ आहात? सुबोधराव आनंदाने दोघांच्या जवळ येत म्हणाले, हो सुबोधराव, तुमची सुमती म्हणजेच माझी बहीण पूजाताई आहे. आणि भाऊजी म्हणून मी म्हणालो, तुमच्या अभिचं स्वप्न म्हणजे आपल्या अभिचं स्वप्न नक्की पूर्ण होणार. आणि त्यासोबत ताईची इच्छाही. दोघांच्याही डोळ्यातून आनंदाश्रू वाहत होते. आणि दोघांच्या डोळ्यात आनंद बघून सुबोधरावांच्याही डोळ्याचा कडा पाणावल्या. अभि म्हणाला, डॅड. अचानक आलेल्या आवाज आणि तिघांच्याही माना त्या दिशेने वळल्या. चेहऱ्यावर आश्चर्याचे भाव आणून उभा असलेला अभि तिघांच्याही नजरेस पडला. अभि म्हणाला, अंकल, काय म्हणाले तुम्ही आता? से इट अगेन. अभि विजयरावांच्या जवळ येत त्यांच्या खांद्याला हात लावून म्हणाला. सुबोधराव म्हणाले, गदड्या, अंकल अंकल काय करतोस? मामा म्हणायचा आता. सुबोधराव हलकेच त्याच्या पाठीत एक धपाटा देत म्हणाले. विकासराव म्हणाले, अभि बेटा, आय एम सो हॅपी फॉर यू. विकासराव त्याला मिठीत घेत म्हणाले. विजयराव म्हणाले, जावई बापू, आता अंकल नाही मामा म्हणायचं, कळलं का? विजयराव अभिच्या समोर येत म्हणाले, जावई बापू. अभि आश्चर्याने विजयरावाकडे बघत म्हणाला. अभिला जणू एक गोड सुखद धक्का बसला होता. तो त्याचं आणि आराध्याचं नातं स्वीकारा हे सांगण्यासाठी तिथे आला होता. पण ते आल्यानंतर त्यालाच एक सुखद असा धक्का बसला. विजयराव म्हणाले, हो जावई बापूच. माझ्या आराध्याचा होणारा नवरा माझा कोण असणार आहे? जावईच ना. मग आजपासून तुम्हाला जावई बापू म्हणणार, चालेल ना जावई बापू? विजयराव मिश्किलपणे हसत अभिकडे बघून म्हणाले. अभि म्हणाला, चालेल नाही, धावेल, तेही अगदी फुल स्पीडने. अभिच्या बोलण्याने एकच हसा पिकला. सुबोधराव म्हणाले, चल दादा, आता 2 लग्नाच्या तयारीला लागायचे आहे आपल्याला. विकासराव म्हणाले, हो ना, माझ्या मनावरचं खूप मोठं ओझं हलकं झालं. नियती कशी असते ना सुबोध, जे आपलं आहे ते आपल्याला मिळाल्याशिवाय राहत नाही. अभि आणि आराध्या एकमेकांवर एवढं प्रेम करतात की नियतीही त्यांना दूर करू शकत नाही. विकासराव अभिच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवत म्हणाले. विजयराव म्हणाले, कधी एकदा माझ्या आराध्याला सांगतोय असं झालं मला. खूप सहन केले आहे जावई बापू तिने. खूप प्रेम करते जावई बापू तुमच्यावर. आता जेव्हा मी तिला सांगेल ना, तेव्हा बघा कशी पडत येईल तुमच्याकडे. विजयराव आनंदून अभिला म्हणत होते. अभि म्हणाला, नाही मामा, तुम्ही शोनाला काही सांगणार नाही. अभि विजयरावांचा हात हातात घेत म्हणाला. विकासराव म्हणाले, व्हॉट हॅपन अभि? असा काय बोलतोय आहेस तू? त्यांच्या चेहऱ्यावरील भाव न उमगून विकासराव म्हणाले. अभि म्हणाला, यस डॅड, तिला कोणीही काही सांगणार नाही. विकासरावांकडे एक नजर बघून इशारा करत त्याने आपला मोर्चा विजयरावांकडे वळवला. अभि म्हणाला, प्लीज मामा. अभिने विजयरावांच्या डोळ्यात खोलवर बघितले. विजयराव म्हणाले, पण का जावई बापू? विजयराव शासंक नजरेने अभिकडे बघत होते. अभि म्हणाला, सांगतो थोड्या वेळाने. आराध्या म्हणाली, मम्मा, काय चालू आहे ग यांचं? अभि आणि ह्या सर्वांना एवढा वेळ का लागतोय खाली येण्यासाठी? मी जाऊ का ग? आराध्या पॅनिक मोडमध्ये गेल्यासारखी बडबड करत हॉलभर इकडे तिकडे फेरी मारत होती. रियाताई म्हणाल्या, हे बघ आले हे. रियाताई स्टेप उतरून येत असलेल्या विजयरावांकडे बघून म्हणाल्या. तशी तडक विजयरावांच्या दिशेने निघाली. आराध्या म्हणाली, पप्पा हे कुठे आहेत? भांबावलेल्या अवस्थेत बोलत होती. विजयराव म्हणाले, हे कोण हे? इथे भरपूर हे आहेत. विजयरावांनी कडक शब्दात सुनावले तशी आराध्याचा पण गडबडली. आराध्या म्हणाली, हो हे म्हणजे अभि, अंकल, बाबा हे कुठे आहेत?
असं विचारायचं होतं मला. धांदल उडालेली आराध्या काय बोलत होती तिलाही समजत नव्हतं. विजयराव म्हणाले, आता आपल्या आणि यांच्यात काही एक संबंध नाही. विजयरावांचे खडे बोल असतात. एव्हाना आराध्याचे डोळे पाण्याने डबडबले होते. आराध्या म्हणाली, पप्पा काय बोलता तुम्ही? डबडबलेल्या डोळ्यांनी तिने विजयरावांना विचारलं. विजयराव म्हणाले, खरं तेच बोलतो आहे आराध्या मी. त्या मुलाला तुझी किंमत नाही आहे. म्हणालो त्याला, ज्या मुलीचे अस्तित्व पण नाही त्या मुलीसोबत तू माझ्या आराध्याला का नाकारत आहेस? त्यावर त्याने मी वडिलांच्या शब्दाबाहेर नाही असे उत्तर मला दिले. विकासरावांना हे समजावले, पण तेही त्यांचा हट्ट सोडण्यास तयार नाहीत. त्यामुळे आता अभि हा विषय तुझ्या डोक्यातून आणि तुझ्या आयुष्यातून कायमचा काढून टाकायचा. इथून पुढे मला अभिचं नाव तुझ्या तोंडून ऐकू यायला नको. विजयरावांची ती धारदार नजर आराध्याला परिस्थिती समजण्यास पुरे होती. विजयराव म्हणाले, प्रिया सामान आवरायला घ्या, थोड्या वेळात निघूया आपण. आदित्य प्लीज आमची जाण्याची व्यवस्था करणार? आदित्यला विनंती करत विजयराव म्हणाले. थोड्या वेळाने अभि, विकासराव आणि सुबोधराव तिघेही जण एकामागून एक जिना उतरत खाली आले. सुबोधराव म्हणाले, हे बघा विजयराव, असे तडकाफडकी काही निर्णय घेऊ नका. आपण या गोष्टी शांततेत पण डिस्कस करू शकतो, हो ना? परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेता सुबोधराव म्हणाले. विजयराव म्हणाले, नाही सुबोधराव, आता तुम्ही कुठल्याही प्रकारची मध्यस्थी करणार नाही आणि माझ्या मुलीच्या आयुष्याची मी आता माती होऊ देणार नाही. विजयरावांची निश्चयी नजर त्यांचा निर्णय सांगण्यास पुरेशी होती. आराध्या आशेने भरलेल्या नजरेने अभिकडे बघत होती. प्रियाताई त्यांची बॅग घेऊन लिव्हिंग एरियामध्ये आल्या तसं विजयरावांनी त्यांना इशारा करत आपला स्वर उंचावला. चला आता, एक क्षणभरही इथे थांबायचं नाही. विजयराव प्रियाताईंच्या जवळ येत त्यांच्या हातातील सामान घेत म्हणाले. विजयराव म्हणाले, सुबोधराव आणि विकासराव, तुम्हा दोघांनीही ज्या प्रकारे तिचा सांभाळ केला, एवढा वर्ष तिला आपुलकी आणि मायेने जवळ केलं, त्यासाठी मी तुमचा कायम ऋणी असेन. पण आता माझ्या लेकराचे दुःख बघवत नाही. तिला इथून दूर घेऊन जाणार मी. काही कमी जास्त बोललो असेल तर माफ करा. विजयराव निर्विकार चेहऱ्याने बोलत होते आणि ताडताड पावले उचलत ते आराध्यासमोर येऊन उभे ठाकले. विजयराव तिचा हात पकडून निघालेच होते की अचानक त्यांच्या कानावर आवाज पडला आणि विजयरावांसोबत निघालेली तिची पावलं जागीच थबकली. अभि म्हणाला, एक मिनिट. अभिचा कणखर आवाज तिच्या कानात रुंजी घालू लागला. अभि म्हणाला, एक मिनिट अंकल, आय वॉन्ट टू टॉक मिस आराध्या. आवाजात जरब होती त्याच्या. विजयराव म्हणाले, नाही अभि, यावर मी तुला माझे मत स्पष्ट केले आहे. आराध्या तुझ्यासोबत बोलणार नाही. चला आराध्या. विजयराव पुन्हा तिच्या हाताला धरून चालू लागले, पण आराध्या जागची हल्ली सुद्धा नाही. विजयरावांनी मागे वळून एकदा आराध्याकडे बघून नाही मध्ये मान हलवले. तिच्या डोळ्यातील आजव त्यांनी ओळखली होती. विजयराव म्हणाले, जा, फक्त 10 मिनिटं. आपल्याला लगेच निघायचे आहे. विजयराव तिचा हात सोडत म्हणाले. आराध्या म्हणाली, काय आहे ही अभि? का असे वागताय तुम्ही? आपले ठरले होते ना की सर्व काही सांगायचे अंकलना आणि त्यांना आपल्या रिलेशनसाठी कन्व्हिन्स करायचे. मग हे काय आहे सर्व? आराध्या अभि समोर उभी राहून त्याला जाब विचारत होती. अभि म्हणाला, एंगेजमेंट रिंग. तिच्या समोर हात करत अभि निर्विकारपणे म्हणाला. आराध्या म्हणाली, काय? त्याचे बोलणे न कळून आराध्या म्हणाली. अभि म्हणाला, आय सेड गिव्ह मी दॅट एंगेजमेंट रिंग. पुन्हा एकदा तिच्याकडे एकही नजर न बघता तिला म्हणाला. आराध्या म्हणाली, सिरियसली? तिच्या डोळ्यात आसवांनी गर्दी केली होती. अभि म्हणाला, आता बॉन्ड पेपरवर लिहून देऊ का? इनफ. आता माझे पेशन्स संपले आहात. आता मला कुणालाही उत्तर द्यायचे नाही. तिच्याकडे पाठ फिरवली त्याने. आराध्या म्हणाली, फाईन. तडक त्याच्या समोर येऊन त्याच्या हातावर रिंग ठेवली आणि जायला वळाली. आराध्या म्हणाली, बट यू नो व्हॉट, खरंच खूप प्रेम केलं होतं मी तुमच्यावर. अजूनही करते आणि कायम करत राहील. तुम्ही हे सर्व का करताय नाही माहीत मला, पण मी वाट बघेन तुमची, आणि तेही आयुष्यभर. गुड बाय. काळजी घ्या. त्याचा चेहरा आपल्या दोनही हाताच्या ओंजळीत पकडून कपाडी अलगत दीर्घकाळ ओठ टेकून ती वाऱ्याच्या वेगाने निघूनही गेली.
आणि तो जाणाऱ्या तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघत उभा होता. 2 दिवसानंतर स्थळ नाशिक. प्रियाताई म्हणाली, आराध्या उठ राजा, असं तिन्ही सांजेला झोपणं चांगलं नसतं ग. बघ तुझा आवडता चहा आणला आहे आणि तोही आलं घाल. चल उठ बरं. प्रियाताई प्रेमाने तिच्या डोक्यावरून हात फिरवत तिला उठवत होत्या. आराध्या म्हणाली, दे इथे तो चहा, मी घेते फ्रेश होऊन. तू जा, आवर तुझी कामं. आराध्या कुठेतरी दूर नजर लावून बसली होती. तिला चहा देऊन प्रियाताई तिथून निघून गेल्या. प्रियाताई म्हणाली, गेले 2 दिवस हे असंच चाललंय. काय करावं कळत नाही आहे हो. पोर खूप खसली आहे. मला तर खूप काळजी लागून राहते तिची. प्रियाताई विजयरावापुढे चहाचा कप सरकवत म्हणाली. विजयराव म्हणाले, तिला तिचा वेळ घेऊ दे प्रिया. विजयराव बोलतच होते की त्यांचा फोन वाजला. स्क्रीनवरील नाव बघून विजयराव घराबाहेर गार्डनमध्ये बोलण्यासाठी निघून आले. विजयराव म्हणाले, हॅलो. अभि म्हणाला, मामा सोना कशी आहे? पलीकडून अभि बोलत होता. विजयराव म्हणाले, तुम्हाला त्याच्याशी काय करायचं? विजयराव अगदी कडक आवाजात बोलत होते. अभि म्हणाला, होणारी बायको आहे माझी आणि तिला त्रास झाला तर बघाच. अभिने पण तेवढ्याच कडक शब्दात सुनावले. विजयराव म्हणाले, वा जावई बापू वा. एकतर तुमच्यामुळे मला माझ्या परीशी हे असं खोटं वागावं लागतंय आणि आता तुम्ही मला दम देताय. हा कुठला न्याय? आणि नंतर एकाएकी दोघेही हसायला लागले. विजयराव म्हणाले, अभि डोंट वरी, थोडी डिस्टर्ब आहे ती, बट मी तिची व्यवस्थित काळजी घे. विजयराव समजावणीच्या सुरात बोलत होते. अभि म्हणाला, थँक्स मामा. आता फक्त 8 दिवस, नंतर तिच्या अश्रूंना तिच्या आसपासही भटकू देणार नाही मी. आय प्रॉमिस. चला ठेवतो फोन, बाय. एवढं बोलून अभिने फोन ठेवला आणि विजयराव समाधानाने आपल्या घराकडे निघाले. कधी शब्दात बरसावा हा विरह ओथंबून, कधी भावना मांडून शृंगाराचा साज व्हावा. का केलं अभिने असं? आता काय नवीन घेऊन येतो आपला हिरो? बघूया पुढच्या भागात. हा भाग कसा वाटला नक्की कळवा. आपल्या उत्स्फूर्त प्रतिसादासाठी धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा.